तुम्हाला माहिती आहे का, एक वेळेस जर तुम्ही अशी झणझणीत भरली वांग्याची भाजी घरच्यांना करून खाऊ घातली, तर घरचे तुमचं अगदी कौतुकच करतील आणि नेहमी याच पद्धतीने मागतील. इतकी चविष्ट बनून तयार होते ही भाजी. तर कशी बनवायची ते बघूया. वांगी घ्यायची, ताजी वांगी घ्यायची, त्याला अशा प्रकारे प्लस साईनमध्ये कापून घ्यायचं. आता वांग्याचं देठ आणि त्याची जी काटे असतात ती पण काढून घ्यायची आणि ही वांगी पाण्यामध्येच ठेवायची जेणेकरून ती काळी पडणार नाहीत. आता मसाला बनवण्यासाठी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घ्यायचं, त्यामध्ये मीठ, लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला, थोडीशी हळद टाकायची, सुकं खोबरं आणि कोथिंबीर टाकायची, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता यामध्ये 1 चमचाभर पाणी टाकून ओलसर करून घ्यायचं वाटण आणि हे मस्त वांग्यामध्ये दाबून भरून घ्यायचं. आता जितकं व्यवस्थित तुम्ही वांग्यामध्ये मसाला भराल तितकीच वांग्याला आणि भाजीला चव येते. तर सर्व वांगे अशा प्रकारे भरून घेतले. थोडासा मसाला शिल्लक आहे तो नंतर आपण वापरणार आहोत. आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकायचं, अद्रक, लसूण आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे आणि थोडंसं परतलं की त्यामध्ये भरून घेतलेली वांगी टाकायची. आता ही वांगी तेलावर आपल्याला 2 मिनिटं मस्त अशी परतून घ्यायची. नंतर जे शिल्लक राहिलेलं वाटण होतं ते आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे वांगी जी आहे ती शिजवायला ठेवायची. 4 ते 5 मिनिटांमध्ये भाजी शिजून तयार होते. बघा रंग किती सुंदर आलेला आहे. वरी कोथिंबीर टाकायची. भाकरी, भात, चपाती कशासोबतही खाऊ शकता.